चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस शहर आणि ग्रामीण भागातील भूमिपुत्र शेतकरी व बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात सुमारे 1000हून अधिक आंदोलक सहभागी झाले होते। आंदोलकांनी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या मांडला आणि आंदोलन सुरू ठेवलं। पोलिसांनी आंदोलकांना कोर्टाचे आदेश दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी त्यास विरोध केला। या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते व भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश सोखारे यांनी केले। या मोर्चात कंपनीकडून स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवकांना नोकरी देणं, कंपनीच्या प्रदूषणामुळे होणारे नुकसान भरपाई देणं, कंपनीच्या CSR फंडाचा योग्य वापर करणं, कंपनीचे अतिक्रमण हटवणं, कंपनीचा भोंगळ कारभाराची चौकशी करणं या आणि अशा अनेक मागण्या करण्यात आल्या। नऊ जानेवारी 2024 ला दिलं होतं। एक ज्वलंत प्रश्न, जवळपास 1 ते 12 ज्वलंत प्रश्न लाईट्स कंपनीच्या विरोधातले आहे। त्या संदर्भात आम्ही अनेकदा निवेदन दिले होतं। आज 29 तारखेला आम्ही भूमिपुत्राच्या माध्यमातून धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे, पण इथं कुठेतरी प्रशासन आम्हाला दाबण्याचा प्रकार करून राहिलेला आहे। आणि जे स्थानिक मुद्दे आहे, कारण की कंपनीने मोठ्या प्रमाणात इलिगल कामं केलेले आहे आणि त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आमचं हे भूमिपुत्राचं आंदोलन होतं। जवळपास इथे यांची हिअरिंग झाली होती, याचं विस्तारीकरण हे होतं। जवळपास इथे 750 बेरोजगाराला रोजगार देणार होतं, पण या कंपनीत घुगुसच्या आणि सभोवताच्या एकही स्थानिक लोकांना रोजगार देण्यात आलेला नाही। आमची तेच मागणी आहे की यांनी लिस्ट लावावी, किती लोकांना रोजगार दिला आहे आणि किती स्थानिक लोकांना रोजगार दिलेला आहे। सोबत झाले वडा असो, घुगुस असो, पांढरकडा असो, म्हातारदेवी असो, सोनेगाव असो, आणि सोबतचे गाव असो, इथल्या स्थानिक लोकांना बेरोजगाराला किती लोकांना रोजगार दिलेला आहे याने कंपनीचा याने खुलासा करावा, हे आमची पहिली मागणी आहे। आणि मोठ्या प्रमाणात याने जे पांधन रस्ते आहे, पांधन रस्त्याचा मोठ्या प्रमाणात याने एन्क्रोचमेंट केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या अनेक जागा याने एन्क्रोचमेंट केलेल्या आहे। आमची तेच मागणी आहे का इथं प्रशासन, जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन या कुठेतरी या प्रश्नाचा निवारा केला पाहिजे। त्या दृष्टीकोनाने आम्ही हे आंदोलन, आम्हाला इथं आंदोलन करण्याची गरज का भासली? इथं कोणी काही पक्षाचा हे नाही, इथं सर्व भूमिपुत्र म्हणजे सगळ्या सोबतचे भूमिपुत्र आहे। अनेकाच्या जागा घेतलेल्या आहे, जागा इथले काही स्थानिक दलाल लोक आहे त्यांच्या माध्यमातून घेतले। आमचं तेच म्हणणं आहे, कंपनी आणि शेतकऱ्याची डायरेक्ट हे झालं पाहिजे। आणि अनेक यांच्या प्रदूषणामुळे अनेक शेती खंडर झालेले आहे, तिथं कुठेतरी यांना न्याय मिळाला पाहिजे, नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आणि इथं स्थानिक जे रोगराई पसरली आहे, या प्रदूषणामुळे जे स्थानिक लोक बिमार पडत आहे, अनेक बिमाऱ्या, कॅन्सर सारखे बिमाऱ्या इथं होत आहे, याचा कुठेतरी निवारण झाला पाहिजे, याचं प्रदूषण बंद झालं पाहिजे। एक जर या कंपनीमुळे इथले तर 25-30 हजार लोक जर डिफेक्टेड होते, असा आपल्याला प्लांट नाही पाहिजे। पण आम्ही प्लांटच्या विरोधात नाही, पण याने जे पॉल्युशन विभागाने जे नामांकन ठरवले आहे त्यानुसार याने कारवाई केली पाहिजे, त्यानुसार याने जे नियमाचं पालन केलं पाहिजे। पण नियम साईडला धरून कंपनीचे जे वरिष्ठ लेवलवर आहे, कंपनी मुजोर आहे, त्या पद्धतीने काही मंत्री इथले स्थानिक मंत्री आणि मुख्यमंत्री याच्या खिशात आहे, यासारखे कंपनी कुठेतरी त्यांची मुजोरी चालू आहे। या मुजोरीला जर अन्यायाच्या विरोधात आम्ही भूमिपुत्राच्या माध्यमातून मोर्चा काढला आहे, सतत चालू राहणार आहे मोर्चा। जर या कंपनीनं जे स्थानिक मुद्दे आहे, बेरोजगारचा प्रथम बेरोजगारचा मुद्दा आहे, बेरोजगाराला कुठून नाही मिळाला, आज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून हे आंदोलन चालू आहे। येणाऱ्या काळात आम्ही आंदोलन तीव्र करू। आमची भूमिका माहिती आहे, आम्ही जवळपास एकूण 2009 मध्ये आम्ही कोपानीमध्ये हे केलं होतं, 107 जण कंपनी। जर आमच्या यानंतर जर प्रशासन दखल नाही घेतली, आम्ही परवानगी घेऊन सीधर कंपनीच्या अंदर घुसू, हे यांची दखल घ्यावी। आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून कुठेतरी आम्ही प्रश्न मांडायचा हे करत आहोत। आणि स्थानिक कलेक्टर असो, प्रशासन असो, कंपनीला तुम्ही प्रोटेक्ट करत आहे। इथले जे स्थानिक प्रश्न आहे अनेक, आता आम्ही जे मुद्दे घेऊन इथं बसलेलो आहोत, या मुद्द्याचं जर निवारण नाही झालं तर आमचे आंदोलन सतत चालू राहणार कंपनीच्या विरोधात।